स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति हे जी विष्णूची महापूजा अनुभव नोही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा बोले मुखे दुखवे अनेकाच्या मुखे दुखवे अनेकाच्या दुखे दुखवे अनेकाच्या बोले मुखे दुखवे अनेकाचे दुखे दुखवे अनेकाचे दुखे दुखवे अनेकाचे दुखे हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही क्षयाचे फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा
अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चकुपादाने कथेचा विस्तार चकुपादाने कथेचा विस्तार चकुपादाने कथेचा विस्तार चकुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबल बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो चला गेलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी तेरावे सेवे लागी सेवक झालो आओ स्वामी तुकया देवा धन्य धन्य निवृत्ती देवा महिमा भरतावा काय महिमा भरतावा काय महिमा निवृत्ती देवा काय महिमा काय महिमा काय स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला गोड असा अभंग मराठी मनावर अभिराज्य करणारे जगविख्यात संत इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप भागवत संप्रदायातील विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडसफळ म्हणून उभा महाराष्ट्र ज्या साधूकडे बघतो ना देवमान्य संत लोकमान्य संत संत मान्य संत बोलोबा नंदन
कनकाई कुमार हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री गुरु, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी पोहोचणारे महात्मे, काय अधिकार त्यांचा बोलावा, ज्यांना पांडुरंगानं 15 दिवसामध्ये भजन केल्यानंतर दर्शन द्यावं, ज्यांच्या कीर्तनामध्ये लोहगावला मुलगा जिवंत व्हावा, लोहगावच्या विठ्ठल मंदिराच्या कीर्तनामध्ये मोगलांना अनेक माणसं ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रति शिवाजी दिसत होते, शिवाजी महाराज दिसत होते, हा ज्यांचा कीर्तनाचा अधिकार आहे, ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी 4 वेद 6 शास्त्र पठण असणारे रामेश्वर शास्त्रींनी बसावं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचं कीर्तन ऐकावं आणि ज्यांचा परमार्थ इतका उच्च कोटीचा होता की त्या परमार्थाची परिणाम शेवट असा झाला, कुडी सहित झाला गुप्त तुका. या जगाच्या पाठीवर एकमेव असे संत आहे की जे आपलं संपूर्ण शरीर वैकुंठाला घेऊन गेले. द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये धर्मराज स्वर्गारोहणला गेले, स्वर्गाला गेले, पण जाता जाता अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. अर्धसत्य जीवनामध्ये बोलल्यामुळे आणि अंगठा गळून पडला होता स्वर्गात जातानी. पण तुकोबराय मात्र कुडी सहित अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. त्या तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज सेवा सांगताय. पहिली सेवा महाराज या अभंगामध्ये सांगताय, ज्याला आपण इष्ट मानतो त्या इष्टाची सेवा करणं ही स्वामीची सेवा आहे. ज्याला स्वामी मानतो ना आपण, त्याची सेवा करणं हीच देवाची पूजा आहे. ज्या गुरुकडे आपण शिक्षण घेतोय त्या गुरुची तन मन धनानं सेवा करणं, प्रसंगी वेळ आल्यानंतर प्राण देखील देण्याची तयारी ठेवणं ही ईश्वराची पूजा आहे. गुरुभक्ती, स्वामी काज गुरुभक्ती. आई वडिलाची वचनाचं पालन करणं ती देखील ईश्वराची सेवाच आहे. दुसरी सेवा करायची गरजच नाही आपल्याला. पितृवचन आणि सेवापती म्हटलं पुढे उत्तरार्धाच्या शेवटाला. श्री जीवनामध्ये आपल्या पतीची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. आणि महाराज सांगताय हेची विष्णूची महापूजा, यापेक्षा दुसरी देवाची पूजा नाही. 3ऱ्या चरणात महाराज म्हणताय केलेला निश्चय, त्या निश्चयावर ठामपणे राहणं, त्यावर काम करणं ही ईश्वराची पूजा आहे. मुखानं सत्य बोलणं ही ईश्वराची पूजा आहे. सत्य बोले मुखे, नाही का? दादांचं एकच वाक्य, गळ्यात माळ असेल पण सतत खोटा बोलत असेल तर त्या माळीला काहीच किंमत नाही. सत्य बोले मुखे. दुसऱ्याचं दुःख बघून ज्या माणसाला आनंद होतो ना, तो माणूस दानवापेक्षा देखील वाईट आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याचं दुःख बघून कळवळा निर्माण होतं, काहीतरी याच्याला मदत करण्याची इच्छा निर्माण होते, ही ईश्वराची पूजा सांगितलेली आहे. हीच विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ, त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. काय फळ आहे तर ह्याची विष्णूची महापूजा. तो भगवान पंढरीश परमात्मा आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी आपण ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली देण्याकरता उपस्थित आहोत, वैकुंठवासी दत्तू सकाराम तुपे यांना जाऊन आजच्या या दिवसाला, या तिथीला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं सर्व परिवारानं हे आयोजन केलेलं आहे. आणि मोठी आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी अतिशय ज्यांची तारीख लवकर भेटत नाही, भेटली तरी ते येतीलच असंही नाही, नाही का? फार धावपळ असते या माणसांच्या सर्व जीवनामध्ये. हरिभक्तपरायण आमचे बंधू योगेश महाराज सायखेडे सिंथेसायझर वाजवण्याकरता ते उपस्थिती सर्वांनी. हरिभक्तपरायण ज्यांनी आत्ताच 2-4 दिवसापूर्वी फार मोठा कार्यक्रम चैतन्य महाराजांचा केला, आमचे दिनेश दादा तेही सोपांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण ज्यांचं शिणीतलं गुरुकुल आहे मृदुंग भूषण, त्या गुरुकुलाचे अध्यक्ष संस्थापक भूषणजी महाराज जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहे.
ज्यांनी 7 दिवस भाऊ भागवत केलं, आमचे महेश महाराजांनी 7 दिवस भागवत केलं. कथा भागीरथी स्नान जे करीती आणि त्यांचे उद्धरती पूर्वजती, किंवा सोपं प्रमाण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. कृष्ण कथा गंगा नाही का, कथा सुखी करी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कृष्ण कथा गंगा साबळे उदक. त्यांनी ती कथा या दत्तूभाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 7 दिवस केली. लक्षात घ्या, 4 वाजता कथा चालू व्हायची. महेश महाराज तुपे भागवताचार्य, वृंदावनला भागवताचा त्यांनी अभ्यास केला, तेही उपस्थित आहेत. माझ्या उजव्या बाजूला हरिभक्तपरायण आपल्या गावचं भूषण आणि ज्यांचं देखील त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी मोठं गुरुकुल आहे, आमचे विकास महाराज बेलुकर यांच्याकरता टाळ्या वाजवा. ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये या परिसरातले सप्ताह जवळजवळ 30-35 वर्षापासून चालू आहे, असे हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज साहने हे उपस्थित आहेत. ज्यांनी आळंदीमध्ये फार मोठी साधना केली, आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. राजाराम महाराज रंदे, लक्षात घ्या, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायन क्षेत्रामध्ये फार मोठं नाशिक जिल्ह्यातलं नाव आमचे रोहिदास भाऊ, सर्वांवर भावाप्रमाणे प्रेम करणारे ते आहेत. शांताराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल महाराज, वैभव महाराज, त्याच प्रकारे एक आपल्या या परिसरामध्ये आणि तरुण कीर्तनकारांमध्ये तडफदार व्यक्तिमत्व आमचे सूर्यकांत महाराज साहने या ठिकाणी उपस्थित आहेत. तानाजी भाऊ आहेत, आमचे चौधरी सर आहेत. बाकी सर्व लोशिंग, सर्व परिसरातले कोणी राहिलं नाही ना. हां, अरे हा, त्यांनी तर ते आता काय महाराष्ट्रातली 1 नंबरची शिष्ट, सुनील दादा 1 नंबर, हा, ते या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर मंडप दिला सचिनना, त्याचाही आभार. युवराज भाऊ असेल, समाधान भाऊ असेल, दत्तूभाऊंचे भाऊ, सर्व बहिणी, सर्व मुली, मुलगा, नातू, पतवंड आणि या सर्व परिवाराला सोडून दत्तूभाऊ 1 वर्षापूर्वी निघून गेले. त्याचा विचार आपण शेवटच्या 10-1 मिनिटांमध्ये करणार आहे. तत्पूर्वी अभंगावर जसं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, मला पहिल्या चरणावर मी फक्त बोलणार आहे. सुरुवातीला सांगितलं पहिलंच चरण होणार, कारण पहिल्या चरणामध्ये 4 सेवा आहे. त्या 4 सेवा सांगायच्या आणि पुढे मग त्याचा विचार आपण या ठिकाणी करायचा. ऐका, माणसाचा जन्म झाल्यानंतर तर मरेपर्यंत माणसानं उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. ऐका, एखाद्या वेळेस उत्तीर्ण होता नाही आलं तर कृतज्ञ होण्याचा माणसानं कधीही प्रयत्न करू नये. जी माणसं कृतज्ञ झाली त्यांचा या देशातून विचार मिटला गेला, त्यांना कोणी ओळखत नाहीये. ज्या माणसानं भारत देशाचे उपकार मानले, दाऊदचा फोटो किती लोकांच्या घरात आहे, भारताचं खलन भारतावर हल्ला करणाऱ्या माणसाचा फोटो कसा त्या घरात राहील, कसाबचा फोटो पाकिस्तानच्याही घरात नसेल, तिकडनं आला तरी. जी माणसं आतंकवादानं लोकांना त्रास देतात त्या माणसाला कोणी देवघरात ठेवत नसतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एखाद्याच्या उपकारातून उत्तीर्ण होता नाही आलं तरी चालेल, ऐका, पण त्या उपकाराची परतफेड आणि कृतज्ञपणानं या ठिकाणी करायची नसते. आज जो देश उपकारानं ओळखला जातो त्याच देशामध्ये उपकाराची परतफेड अपकारानं केली जाते. थोडेसे 4-5 मुद्दे मी तुम्हाला मांडून जाईल. जी गाय आपल्याला दूध देते ना, त्या गाईला आपण कशाचा रस्ता दाखवणं ही उपकाराची अपकारानं फेडच आहे ना. जो बैल आपल्या शेतामध्ये राबतो तो म्हातारा झाल्यानंतर 5,000 वारी खाटकाला विकणं हा उपकार त्याच्यावर, त्याच्या जीवनावर केलेला नाही. अरे जी नदी आपल्या शेतीला पाणी देतं त्या नदीमध्ये घाण टाकणं, घाण करणं हे योग्य आहे का? जी चंद्रभागा आपल्याला पवित्र करते दादांनो, त्या चंद्रभागेमध्ये घाण जुने कपडे कधी टाकायचे नसतात, पण माणसाचा स्वभाव आहे सर्व कपडे गोळा करतात आणि आषाढीला घेऊन जातात, तिथंच टाकून देतात, नाही का? जो सूर्य आपल्यावर उपकार करतो, प्रकाश देतो ना, त्याची फेड. मला 7वीला एक 11 नंबरची कविता होती. मावळत्या दिन करा अर्ध तुझं जोडोनी दोन्ही करा, जो तो हात मिरवी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची हिरे सवित्या, स्वार्थ परायण परा. काय कविता होती.
जगाची रीत उगवत्याला नमस्कार करणं. पण तू कवी सांगतोय तू मावळायला गेलाय, मला दिवसभर प्रकाश देतोय ना, तू मावळायला गेल्यानंतर मी तुला वंदन करणार आहे. हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या माध्यमातून जाणारे आमचा रोहन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. क्षमा कर रोहन, चुकून नाव राहिलं तुझ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये सेवा अत्यंत महत्वाची आहे. सकल तीर्थाची आहे धुरे जे का माता पितरे का माता पितरे तया सेविसे कीर शरीरे लोन कीजिए. माय बाप केवळ काशी जन्म दिला त्या आईवडिलांची सेवा करणं हे त्या मुलाचं आद्य कर्तव्य. सांभाळ नाही, सांभाळत आपण जनावराचा करतो. लक्षात घ्या. प्राप्त करायचं असेल ना, ज्ञान अहंकारानं कधी प्राप्त होत नसतं. सुनील दादा ज्ञानोबाराचे शब्द पहा किती गोड आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानाचा कुरुठा शब्द पुढे किती गोड आहे. ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोणी. ज्ञान पाहिजे असेल सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ज्या लोकांनी गुरुकडे राहून गुरुवरच गुरगुर केली त्यांनी शिकलेलं ज्ञान सुद्धा ते विसरले. आता ही तबला वादक, सिंथेसायझर वादक, आवाज वादक यांची सेवाची ना, गायक तुमची सेवाची. साधना केल्याशिवाय साध्य कधी प्राप्त होत नाही. हे विकास महाराजांचं स्टेटस पाहिलं, जो रियाज करेगा वही राज करेगा, नाही का? रियाज केल्यानंतर का बरोबर आहे ना? चुकत असेल सांगा. सेवा माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची. 4 सेवा फक्त आजच्या कीर्तनामध्ये सांगणार आहोत मी तुम्हाला. पहा, स्वामीची सेवा म्हटलं की ज्या विश्वामध्ये या तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ या विश्वामध्ये बरं का भाऊ 1 नंबरचं नाव येत असेल तर ते आमच्या बजरंग बलीचं आहे. बजरंग बलीचं शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर सादर दास त्वनी हनुमंत पै गेले म्हणून देखिले रामचरण. मंदिर नसेल त्या सेवेचं फल म्हणून बजरंग बलीचं मंदिर प्रत्येक गावामध्ये. कशी असावी स्वामीची सेवा? आम्ही आळंदीमध्ये असताना गुरुवर्य पंढरीनाथजी महाराज आरू यांनी केशेट काढली होती. त्यामध्ये तो अभंग म्हटला होता, भक्ती प्रेमावीन. आणि पुढला भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ताना दिसे वेगळीक, ताना दिसे वेगळीक.
दुरी एकच आणि एकची घोंगडी पांघरुण. स्वामी भक्ती म्हटली का फक्त मारुतीराय, पुन्हा दुसरं नाव त्या ठिकाणी येऊ शकत नाही. स्वामीची एक नंबरची सेवा बजरंग बली. एक प्रसंग रामायणातला सांगून जाईल, सर्वजण बारकाईने ऐका. असे खूप प्रसंग आहेत, पण एक सर्वात बिकट प्रसंग प्रभू रामजीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस घडतो. काय प्रसंग घडतो? लखनजीची आणि इंद्रजिताची लढाई चालू आहे. इंद्रजित ते युद्ध रणांगणावर चालू असताना एक बाण येतो आणि लखनजीला लागतो. शक्ती लागते लखनजीला. लखनजी धरणीवर कोसळतात आणि कोसळल्याबरोबर वानर आरडाओरडा करायला सुरुवात करतात. लखनजी पडली, लखनजी पडले, लखनजी पडले. लखनजीला उचललं जातं. प्रभू जवळ घेऊन गेल्यानंतर प्रभू पाहतात माझा भाऊ आणि झोपलेला. काय झालं माझ्या लखनला? ते शक्ती लागली. कशानं बरे होतील माझा लखन दादा? कशानं बरा होईल माझा लखन दादा? प्रभू ज्यावेळेस रडायला सुरुवात करतात ना, बजरंगबली म्हणतात प्रभू मी सगळं सहन करू शकतो. हा तुमचा बजरंगी, हा तुमचा हनुमान, हा तुमचा मारुती सगळं सहन करू शकतो, पण माझ्या स्वामीच्या डोळ्यामध्ये पाणी मी सहन करू शकत नाही. प्रभू तुम्ही अजिबात रडू नका, मी जीवाचं रान करेल, लखनजीला काही होऊ देणार नाही. स्वामी सेवा काय असते बाकीचे तत्पर सादर, स्वामीच्या सेवेकरता सादर असणारे बजरंग बली. विभीषणानं सांगितलं, म्हटले औषध आपल्याला देणारा वैद्य लंकेमध्ये. अरे बस जाणार म्हटलं मी लंकेमध्ये. जाऊन आलोय पहिल्यांदा ना. पहिलं तर त्या तटावर होतो, आता तर जवळ आहे. जय श्रीराम म्हटलं, उड्डाण केलं आमच्या बजरंग बलीनं. लंकेमध्ये पोहोचले. सुषण नावाच्या वैद्याचं घर पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वैद्य झोपलेला होता. रात्रीची वेळ होती, रात्री 12 वाजलेले होते. काय केलं पाहिजे? बजरंग बलीनं काय केलं? वैद्य नाही उचलला, वैद्याच्या घराखाली हात घातला. जय श्रीराम, जय श्रीराम. एवढ्यानं काय होणार आहे? जय श्रीराम, जय श्रीराम. घराखाली हात घातला. काही लोक म्हणतील का हो तुम्ही बजरंग बलीला बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणतात. अरे बुद्धिमत्ताम वरिष्ठ मी. वैद्य आला इकडे, परत म्हटलं मेडिकल घरी राहिलं, मग घरासहित वैद्य उचलला. आणि वैद्य उचलल्यानंतर त्याला कळू देखील दिला नाही. आणि आले लखनजी जिथं झोपलेले होते प्रभूच्या मांडीवर. मांडीवर झोपलेल्या प्रभूच्या मांडीवर लखनजी झोपलेले. वैद्याला उठवलं बजरंगबलीनं. उठ म्हटले. अरे बजरंगबली तुम्ही? मी इकडं कुठे? म्हटले तुम्ही रणांगणावर आलाय, कशाला आणलंय मला? आमच्या दादाला, लखन दादाला शक्ती लागली म्हटले. असं मग चला म्हटले. बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर तो वैद्य वाद घालू लागला. काय वाद घालतोय? तो वैद्य म्हणतोय भाऊ की मी, अरे म्हटले मी रावणाचा आहे, रावणाच्या पक्षाकडलाय म्हटले मी तुमच्या लखनजीला चेक करू शकत नाही, दवा देऊ शकत नाही. बजरंगबली त्या वैद्याला नीती सांगताय. तू वैद्य आहे ना, तू डॉक्टर आहे ना, तुझ्याकरता हा कोणत्या पक्षाचा, हा कोणत्या पक्षाचा हे काम नाही. तुझं काम तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकार, नाही करी जगी उपकार. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकार, नाही करी जगी उपकार. वैद्याचं काम एक आहे. हा गरीब आहे का हा श्रीमंत आहे हे पाहिलं जात नाही. आम्ही हेमलकसेला गेलो होतो, डॉक्टर प्रकाश बाबा आमचे पाहिले. आम्ही गोरगरिबांकरता सेवा केली, काही पाहिलं नाही. कोण गरीब कोण श्रीमंत. वैद्याचं काम हे म्हटले. हा कोणत्या पक्षाचा, रामाचा रावणाचा, तुझं फक्त नीट करणं काम आहे. आणि नीती सांगून ज्या वेळेस वैद्य ऐकत नाही ना, मग बजरंगबली म्हणताय तुला जर चांगली भाषा, प्रेमाची भाषा समजत नसेल तर मग माझ्याकडे ही गदा पण आहे, लक्षात घे म्हटले, तुला ऐकावाच लागेल. वैद्य म्हटला अरे म्हटले याच्या गदेना मेलो तरी चालेल नाही का, पण आपण हा उपाय सांगितला पाहिजे म्हटले.
नीती त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आणि ऐका बोलू नका आपल्याकडे वेळ कमी आहे फार 40-45 मिनिटं आहे. काय सांगत होतो मी वैद्य बरोबर ना बरोबर हा वैद्य म्हणतोय ठीक आहे. वैद्य लखनजीची नाडी चेक करताय. नाडी चेक केल्यानंतर सांगताय हे औषध आहे ना हे माझ्या घरात पण नाहीये हे इथं नाहीये औषध. हे औषध कुठं आहे म्हटलं हे औषध हिमालयात आहे. युद्ध कुठं चालू आहे दक्षिणेकडे. औषध कुठं आहे हिमालयात. हिमालयामध्ये हो द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर संजीवनी नावाच्या बुटी आहे. त्या बुटी आणल्यानंतर त्या बुटीचा रस लखनजीला सूर्य उदय होण्याच्या अगोदर द्यावा लागणार आहे. लक्ष द्या सूर्य उदय होण्याच्या अगोदर. सूर्य उगल्यानंतर तो रस देऊन फायदा नाही. फायदा नाही म्हटले. कोण जाईल आणायला स्वामी काजी तू सादर. वैद्यराज विचारताय काय कोण जाईल. इथं बजरंगबली हजर आहे की म्हटले. जय श्रीराम म्हटले आणि उड्डाण केलं महाराज. इकडं काही जे गुप्तहेर संघटनेचे रावणाचे माणसं होते त्यांनी निरोप पाठवला. बजरंगबली हिमालयाच्या दिशेनं चालले. द्रोणागिरी त्या वरल्या वल्ली आणण्याकरत्या रावणानं कालनेमी नावाचा राक्षस पाठवला. ऐका सगळेजण इकडं. कालनेमी नावाचा राक्षस पाठवला. काही कर छल कर कपट कर नीती कर काहीही कर अनिती कर पण हनुमंतराला थांबव म्हटले. थांबव. मग त्यानं काय केलं अरे हनुमंतराशी लढाई करून काही फायदा नाही. त्या काल नेमीनं राक्षसाचं रूप धारण केलं. राक्षस होता तो. त्या राक्षसानं साधूचं रूप धारण केलं. ऐका साधूचं रूप धारण केलं आणि भजन करत बसला. श्रीराम जय राम जय जय राम. आश्रम तयार केला त्यानं. तलाव तयार केला स्नानाकरता. सर्व मायावी तयार केलं आणि भजन करायला बसला. हनुमंतराय म्हटल्या उड्डाण वरून चाललं होतं जिथून हनुमंतराय चालले त्याच दिशेनं त्यानं आश्रम तयार केला. हनुमंतरायांनी पाहिले हे तर आपले गुरुबंधू म्हटले भजन करताय. त्या स्वामीचे दास आहात हे पण रामाचं भजन करताय. हनुमंतराय खेचले गेले. साधूसी नकळे दुर्जनाची बुद्धी. साधूला देखील दुर्जन माणसाची बुद्धी कळत नाही. म्हणून सीतेला देखील रावणाच्या मनात काय हे कळालं नाही. म्हणत पंचवटीमध्ये आल्यानंतर कळत नसतं. रामेश्वर शास्त्रीच्या मनात काय हे तुकोबरायला कळालं नाही ना महाराज. लक्षात घ्या. विसोबा खेचर बुद्धी कळत नसते साधूला देखील. पतिव्रता जरी असते साधू जरी असला कळत नसते त्या दुर्जनाची बुद्धी. ऐका ऐका म्हणून माणसं सहज सध्या म्हणताय माळकरी लबाडी. माझं एक वाक्य नीट ऐका. माळकरी लबाड नाही. ज्यांनी आपल्या लबाड्या झाकण्याकरता काहींनी माळा घातल्या बुवा. माळकरी तर पवित्रच आहे. कीर्तन क्षेत्र पवित्रच आहे. वारकरी धर्म पवित्रच आहे. पण सध्या काय झालं काही दलाल इकडं आले आणि त्याच्यामुळे चांगल्या लोकांना त्रास व्हायला लागला. आपण तर बंदच केलं हे कीर्तन प्रवचन घेणं मध्ये मधलं अजिबात नको. पोरं आणि आम्ही. ऐका ऐका बजरंगबलीनं पाहिलं अरे भजन करणारे साधू आहे म्हटले. उतरले विकास महाराज बजरंगबली खाली. दर्शन घेतलं. जय श्रीराम जय श्रीराम म्हटले. मी राम भक्त आहेत म्हटले. माझा हा आश्रम आहे. अरे वा थांबा म्हटले. आम्ही आश्रमामध्ये आमच्या थोडा वेळ थांबा. जरा आंघोळ करा नाश्ता करा आणि मग पुढच्या प्रवासाला जा. कोण म्हणतंय तो कालनेमी साधूचं रूप धारण केलेला. बजरंगबलीला कळालं नाही. बजरंगबली म्हटले ठीक आहे. स्नानाकरता बजरंगबली गेले. त्या तलावामध्ये स्वर्गातली एक अप्सरा मगर होऊन पडलेली होती. मगर होती ती मगर अप्सरा मगर झालेली शापानं ब्रह्मदेवाच्या शापानं मगर झालेली होती ती. आणि तिनं काय केलं हनुमंतराय स्नानाकरता आल्यानंतर त्यांना पकडलं. तिला शाप होता मगर होशील. पण त्रेतायुगामध्ये महादेवजी ज्यावेळेस हनुमंतराचा अवतार घेतील आणि या तलावात स्नान करायला येतील ना तू त्यांना पकड तुझा उद्धार होईल म्हटले. पकडलं. पकडल्याबरोबर हनुमंतरायानं काय केलं त्या मगरीला फाडलं. तिचा उद्धार केला. मुक्त केलं तिला. वर जाता जाता तिनं स्वरूप धारण केलं आपलं अप्सरेचं. आणि बजरंगबलीला सांगितलं बजरंगबली तुम्ही राम भक्त आहात. ऐका ऐका हा जो भजन करतोय ना हा फक्त वरवर भजन करतोय. याच्या गळ्यात माळ आहे ना फक्त वरवरची माळ आहे. काय सर्प खातो अन्न काय ध्यान बकाचे. अंतरीची बुद्धी खोटी भरले मोठी वाईट. याच्या भजनावर नका जाऊ म्हटले तुम्ही. मग काल नेहमी आहे. तुम्ही द्रोणागिरीवर लवकर पोहोचू नये आणि लखनजी जिवंत राहू नये याच्याकरता रावणाचा चाललेला हा आटापिटा आहे. बजरंगबली म्हटले साधू बनून साधूला त्रास देतोय तुला जिवंत कसा सोडू. आले बजरंगबली काल नेहमीला गरगर गरगर फिरवलं. एका
रपाट्यातच मारून टाकलं महाराज. बजरंग बली होते महाराज ते. मारलं बजरंग बली. द्रोणागिरीवर जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं. द्रोणागिरीवर पोहोचले. रात्रीची वेळ होती. एका रात्रीतल्या या घटना आहे सगळ्या, एकाच रात्रीतल्या. पाहिलं अरे चमकणाऱ्या वल्ली काय करावं. बजरंग बलीनं तिथं पण तसं घर उचललं. आता घर उचलत नाहीये बजरंग बली, घर उचलत नाहीये बजरंग बली. डायरेक्ट पर्वतालाच हात घालताय. लक्षात घ्या. म्हणून कव नसो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तुम पायी. म्हणून बजरंग बलीचं जो नामस्मरण करणार आहे त्याला जगामध्ये काहीच अशक्य नाही. अष्टसिद्धीनो निधिके दाता, असबर दिन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. त्या द्रोणागिरी पर्वताला हात घातला आणि तो पर्वतच उचलला. का तो पर्वत उचलला? बजरंग बली विचारताय आज माझ्या लखन दादाला शक्ती लागली, उद्या अजून एखाद्या वानराला लागल. मी काय येरा झाराच मारायचं काम करू का? त्यापेक्षा हे मेडिकलच उचलून नेलेलं बरं. आम्ही जशा पोरांना सापूर पाठवून गोळ्या घेऊन येतो डायरेक्ट, नाही का लिहून. ते आता आमच्याही पाठ झाल्या या गोळ्या कशाच्या आहे, लिहायची गरज नाही. ते पर्वत उचलला आणि निघाले महाराज परतीच्या प्रवासाला. तर ते नंदीग्रामवरनं चालले होते. नंदीग्रामवर भरतजी प्रभू रामरायाचं भजन करताय. अरे 13वं वर्ष संपत चाललंय, 14वं वर्ष लागलंय. माझे प्रभू येणारे, माझे प्रभू येणारे. वर पाहतात तर अरे कुणीतरी पर्वत घेऊन चाललंय. कोण आहे हा? म्हणून जय श्रीराम म्हणताय. धनुष्याला बाण लावताय आणि तो बाण सोडला जातो. तो बाण हनुमंतरायला लागतो. हनुमंतराय कुठल्या बाणाला पर्वताला काही मानायला तयार नाही. जो बाण सोडला ना तो जय श्रीराम म्हणून सोडला. फक्त राम बाणाला ते काही करू शकत नाही. त्याचा स्वीकार केला. बेशुद्ध अवस्थेत बजरंग बली खाली पडले. नंदीग्रामच्या बाजूला पर्वत पडला गेला आणि जय श्रीराम म्हणून ते खाली आले. भरतजी म्हटले अरे खाली पडताना जय श्रीराम म्हटले, हे माझ्या प्रभूचे सेवक तर नसतील. पाणी शिंपडलं आणि उठले बजरंग बली. सगळा वृत्तांत सांगितला आता आणि म्हटले मी हा पर्वत घेऊन चाललोय. अष्टकामी हो नाही का बडगे. आणि हा पर्वत घेऊन चाललोय म्हटले. अरे बस म्हटले मी भरत ते म्हटले प्रभू रामरायांचं. कारण तोपर्यंत भरताची बजरंग बलीची भेट झाली नव्हती ना. असं म्हटले हो चाललोय म्हटले. भरतजीची भेट घेतली. कौशल्या मातेची अयोध्या वासियांची भेट घेतली. रात्रीची वेळ आहे. जय श्रीराम म्हटले. रात्रीच्या वेळी उड्डाण केलं. सूर्य उदयाच्या अगोदर हनुमंतराय रणांगणावर हजर झाले. जय श्रीराम. चमकणाऱ्या त्या वल्ली बघून त्या वल्ली घेतल्या. सुषेण नावाच्या वैद्यानं त्याचा रस पाजला. माझ्याकडे बारकाईने ऐका, मला पहिल्या चरणाचा स्वामी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. रस पाजला ज्यावेळेस लखनजीला आणि लखनजीनं डोळे उघडले. डोळे उघडल्या बरोबर प्रभू रामरायांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. डोळे उघडणाऱ्या भावाला प्रभू आलिंगन देत नाहीये. प्रभू रस्ता काढत काढत गर्दीच्या पाठीमागे बजरंग बली उभे होते. त्या बजरंगी जवळ जाऊन म्हणताय, कडाडून मिठी मारताय, हे बजरंगी काय देऊ रे तुला, काय देऊ? माझा हा जीव जरी समर्पित केला ना तरी तुझ्या उपकारातून उत्तीर्ण मी होऊ शकणार नाही. इतकी तुझी स्वामी सेवा आहे. अभंगाचं स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु
अशी स्वामी सेवा केलेली आहे की तुझ्या त्या स्वामी सेवेतून उतराई होऊ शकत नाही. म्हणून ऐका रोहिदास भाऊ, देवानं आपला पहिला गुण जर कुणाला दिला असेल ना तो बजरंग बलीला दिला. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतारे देऊनी कर्ण हाती, कीर्ती दिगंती मिळवली. हनुमंतराय तुम्ही जिथं असाल तिथं पराजय नाही म्हटले. भगवा ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायात ओवी आहे, ध्वजस्तंभावरी वानरू तोची मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अरे पहिल्या युद्धाच्या अगोदर बजरंग बली हनुमंतरायाच्या ध्वजावर जाऊन बसले ना, तिथंच अर्जुनाचा विजय पक्का झाला होता. हे बाकीचं नंतर आहे, सर्व राजकारण वगैरे सगळं नंतर आहे. पण युद्धाच्या अगोदरच बजरंग बली ज्या वेळेस अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरी वानरू ध्वजस्तंभावर जाऊन बसले ना, त्याच्या ध्वजावर त्याच्या ध्वजस्तंभावर बजरंग बली आहे, त्याला पराजय कसा मिळणार नाही का? पराजय मिळूच शकत नाही. या अमोल महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, स्वामी सेवा 1 नंबर बजरंग बली. आता गुरुभक्ती पहिल्या चरणाचा उत्तरार्ध. गुरुभक्ती, गुरुभक्तीचे पुष्कळशे उदाहरण आहे. अनेक गुरुभक्ती आपल्या संप्रदायामध्ये शास्त्रकारांनी त्याचे अनेक उदाहरणं आलेले आहे. महाराज मोजके लोक आहे, भूषण महाराज, दिनेश महाराज, विकास महाराज, आपण सगळे ऐका. गुरुची जाणीव ठेवणारे मोजके लोक आहे भाऊ, मोजके लोक आहे. स्टेटसवर भरपूर गुरु असतात, पण मनात किती हे फार महत्वाचं आहे, लक्षात बरोबर की नाही? म्हणून आपण आपलं काम करीत राहायचं. महाराज ते आपल्याकडे कोण येतंय कोण जातंय, हा पोरगा एक पहिल्या वर्षी तुमच्याकडे असेल तर तो दुसऱ्या वर्षी माझ्याकडे राहील, दुसऱ्या वर्षी माझ्याकडे असेल तर तिसऱ्या वर्षी भूषण सरांकडे असेल तर तो परत अजून पंढरी बाबाकडे जाईल. याचा विचार आपण आमच्या दादांनी कधीच हा विचार केला नाही. महाराज तुम्ही टाकशाल ना, तुमचं काय माणसं. अरे थोडं जरी संस्थेवाल्याकडनं चुकलं तर संस्था बदलणारी गुरु बदलणारी पोरही माणसे काय घेऊन बसलात महाराज. आपण आपल्यात एकी ठेवायची फक्त, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा फक्त. नो हे एकल्याचा खेळ. एक फूट पडली घोटाळा झाला, लक्षात घ्या. गुरुभक्ती, गुरुभक्ती म्हटलं का एकलव्य. आम्हाला शाळेत द्रोणाचार्यांची निष्ठा नाही सांगितली, एकलव्याची गुरुभक्ती. द्रोणाचार्याची पूजा केली जात नाही, पण ज्या एकलव्यानं मातीचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याकडनं धनुर्विद्या शिकली, अरे अंका मागितला देऊन टाकला. माणसं द्रोणाचार्याची पूजा करत नाही, माणसं एकलव्याची जयंती करतात. ही गुरुभक्ती आहे. अरे आमचे ज्ञानोबा आहे म्हटले, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. आमचे निळोबा आहे 42 दिवस अन्न आणि पाणी याचा त्याग करून तुकोबराया करता अनुष्ठान मांडलं त्याने. तुक याचा धावा करीतसे. किती उदाहरणं देता येईल, किती उदाहरणं देता येईल नाही का? मच्छिंद्राने बोध गोरक्षासी आणि गोरक्ष वळला घराघरात नवनाथांचे पारायण चालतात, पण पारायणामधलं एक पण जीवनात नाही ना. पारायण चालतात नवनाथाचे, सगळ्याला माहिती आहे, फक्त त्याच्यावर मी दृष्टिक्षेप टाकून जातो. रस्त्यानं चालता चालता मंदिरात थांबले मच्छिंद्रनाथ गोरखनाथ. अरे गोरख भूक लागली, दुपारचा टाइम आहे, काहीतरी खाण्याकरता घेऊन ये रे. गोरक्षनाथ गेले, भिक्षान देई मधुकरी. त्या मातेनं वडे बनवलेले होते, वडे घेऊन आली ती. हे वडे दे माझ्या गुरु करता. घेतले ते वडे, मंदिरात गेले गोरक्षनाथांनी ते वडे खाले. गोरख कहा से लाया इतने बहुत बढ़िया, मस्त वडे म्हटले, परत घेऊन ये म्हटले. गेले गोरखनाथ, परत आणले वडे. हे 2-3दा झालं. ती महिला म्हटली काय लावले म्हटले यांनी. तिला असं वाटलं आपण काहीतरी शिक्षा देऊ म्हणजे येणार नाही. म्हटले आता मिळणार नाही, आता एवढ्याच वेळेस देते. परत गेले. ते गोरक्षनाथाची ताकद काय, निष्ठा किती ही मच्छिंद्रनाथांना दाखवायची होती. म्हटले वडे पाहिजे अजून मला. गोरखनाथ म्हणतात आणतो गुरुजी. गेले, भिक्षान देई माते, वडे द्या माझ्या गुरुजीला. अरे वेडा झाला का, सकाळपासून 5 वेळा तू वडे घेऊन गेला, आता परत जर तुला वडे पाहिजे असतील तर तुझा एक डोळा मला काढून दे. म्हणजे आताच्या गुरुचं मी सांगत नाही, आता गुरुचे डोळे शिष्य काढून घेतील. त्याच्यामुळे आपण सावधान झोपायचं. म्हटले डोळा काढला बरं का, दिलं हातात ती
फडका वगैरे बांधलं तर वडे घेऊन गेले. गुरुजी हे वडे. अरे हे तुझ्या डोळ्याला काय झालं? म्हटले काही नाही गुरुजी, फांदी लागली. आता नाही नाही दाखव. म्हटलं काय लागलं? नाही गुरुजी पहिल्यांदा तुम्ही वडे खा. मच्छिंद्रनाथांना आग्रह करताय गोरखनाथ. नाही म्हटले तू मला काय लागलं हे दाखवत नाही तोपर्यंत मी वडे खात नाही. म्हटले मी वडे. सोडली ती पट्टी, काहीच नव्हतं, डोळाच नव्हता. अरे का रे काय केलं तू? म्हटले गुरुजी त्या माता माऊलीनं वडे परत जर पाहिजे असतील तर हे डोळा मागितला म्हणून मी काढून दिला. गोरखनाथा काय तुझी गुरुभक्ती, काय तुझी गुरु सेवा आहे दादा. हातात पाणी घेतलं, शिंपडलं, पुन्हा डोळा तयार झाला. महाराज आम्ही ज्यांच्याकडे राहिलो ना सगळ्यांना ज्ञाते आमचे दादा. महाराज ज्ञानेश्वरी पाठ गाथा मुखोद्गते संस्थेत 3 नंबर आलेला आहे. त्यावेळेस दादांबरोबर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त मनोहर आप्पांनी गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली. महाराज योगेश महाराजांचे भाऊ पण असं आहे ज्याच्या गावाला गंगा ते पुढलं तुम्ही म्हणा नाही का, अवघड काम. दादांनी आम्ही दादांकडे होतो ना भाऊ. 10वीला आमचा पहाटे 5ला क्लास असायचा त्या दुरापेमध्ये आणि शाळा असायची. तर दादा पहाटे 3ला काकडा करायला जायचे संस्थेत, जुन्या संस्थेमध्ये. काकडा दादा करायची आणि वर्षभर तिथून काकडा केल्यानंतर 3-4 चपात्या भाजी भात भेटायचा ना. ते भात भाजी तो डबा नामदेव डोळस म्हणजे नामदेव महाराज डोळस आणि मी खायचो. महाराज काय दिल्यानंतर आता आपण किती काय 1 कोटी रुपये दिले त्या कालावधीमधून उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो का? मी विकास महाराजांच्या संस्थेत त्र्यंबकला जात असतो. यावेळेस गेलो ना मी भेटायला तर विकास महाराजांच्या संस्थेत मी पहिला फोटो सोपन काकाचा पाहिला. महाराज ते नाही आहे पाहायला नाही. साकुरकर तिथं जातीलच असंही नाहीये, पण त्या सेवेतून ती सेवा आपल्या हृदयात राहिली पाहिजे. ती गुरुभक्ती आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये एक निष्ठेनं जर गुरुभक्ती घडत असेल तर ती दुसरी सेवा करायची जास्त गरजच नाही. हीच विष्णूची महापूजा. आता पुढे पितृवचन शब्द आलाय त्यावर आपण शेवटला 10-15 मिनिटात बोलणार आहे. पण सेवापती हा शब्द आला ह्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या एक शेवटच्या उत्तरार्धामध्ये आला शब्द. आम्ही महेश महाराज आम्ही गुरुकुलावर थोडंसं अध्ययन करत होतो दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये. त्यावेळेस त्याच्यामध्ये कथा सापडली. माझ्या अंदाजे त्यांनी दत्त जयंतीला सांगितली असेल की मला माहिती नाही, पण फार गोड कथा आलेली आपल्या देशातली. ऐकली असेल तर पुन्हा रिपीट करा. थोडीच तुमच्या पाठ आहे नाही का, रिपीट करा. काय गुरु काय सेवपतीची सेवा काय असते. शांडिल्य नावाची पतिव्रता या देशामध्ये होऊन गेली भाऊ. तिचं चरित्र अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा आणि पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन. अनेक पतिव्रता आहे. अरे प्रत्येक गावात एक पतिव्रता आहे, प्रत्येक गावात एक गोभक्त आहे, प्रत्येक गावात एक वारकरी आहे, प्रत्येक गावात सेवा करणारा एक तरी माणूस आहे ना. म्हणून ते गाव तो जिल्हा तो तालुका राज्य ते चालत असतात. अरे भाग्यवान आहे आपलं गाव. 3-3 ठिकाणी हरिपाठ चालतो. अजून काय पाहिजे नाही का? काय पाहिजे लक्षात घ्या. ती शांडिल्य एक दिवस आपल्या बहिणीकडे गेली भेटायला. बहिणीकडे भेटायला गेल्यानंतर त्या बहिणीला थोडीशी कामामध्ये मदत करत होती दिनूदादा. ती बरं मदत करत होती, कांडण करत होती. बहीण कांडण करत होती. आणि कांडण कशानं करतात नाही यांना सांगू द्या. तुम्ही काय सांगता, तुम्ही करता काय? ऐका त्यांनी पाहिलंय त्यांच्या आईचं आजीचं. मग कांडण कशानं करतात? गिरणीत करतात. हा म्हणता या उखळामध्ये आणि मुसाचं कांडण करतात. ते आता आम्ही लहानपणी पाहिलेले. आता नवीन मुलींना काही माहिती नाही. ते म्हणतात हा काय प्रकारे बघ नाही का. ती कांडण करत होती ती बहीण. माझ्याकडे लक्ष द्या. आणि कांडण करता करता ते मुसळचं वर जायचं. ती कला आहे महाराज. ती पकडायचं पुन्हा ते मुसळ वर गेलं आणि बाहेरून पतीचा आवाज आला, पाणी आणलं. हा आवाज ऐकला तिने काही तांब्या फेकून नाही मारला पूर्वीच्या काळात. आत्ताच्या शांडिल्यचं सांगत नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. ते शांडिल्य घेऊन
ते 5G लागतं भाऊ भाऊ ऐका सुद्धा महाराज आम्ही शांडिलला सांगत होतो बरं का. त्याच वेळेस तुम्ही आले ते मुसळ वर गेलं. ऐका आता पुढे मुसळ वर गेलं आणि आवाजाला पाणी दे ग. त्या शांडिल्याच्या बहिणीने सांगितलं थांब रे. कोणाला सांगितलं? मुसळाला. ते मुसळ थांबलं ना वर. पाण्याचा तांब्या घेतला तिने दादा ती पाणी दिलं आणि पुन्हा त्या जागेवर येऊन बसली. म्हटलं ये खाली आता. ते मग खाली आलं. हा प्रकार तुम्ही करायचा नाही. ते खाली आल्याबरोबर ते बहिणी शांडिल्यनं पाहिलं काय ग ही कुठं विद्या शिकली काय केलं तू हे मिळवण्याकरता. किती व्रत केले किती सोमवार केले किती गुरुवार केले मार्गशीर्ष महिन्यातले पाठीमागे झाला ना नाही का किती. ती म्हटले मी गुरुवार नाही केले मी सोमवार नाही केले मग मी फक्त एकच सेवा केली. पतिव्रता धर्म पाहावो पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अंबा नारायण तैसा परी अंबा नारायण तैसा एकच सेवा केली. सेवा 16व्या अध्यायामध्ये शेवटला सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायाच्या पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. आणि हे केलं तर अनायासानं सगळं प्राप्त होतं. म्हटले मी दुसरं काहीच केलं नाही. तुका म्हणे पतिव्रता हे केलंय म्हटले. ती शांडिल्य आग्रह करते आपल्या बहिणीला मलाही पातिव्रत्य धर्माचं पालन करायचंय. वेडी आहे का ग तू. तुझं लग्नच झालं नाही पतिव्रता धर्म कसा पाळणार. म्हटले मला लग्न करायचं. लग्न करता पती पुरुष पाहिजे. म्हटले मग तू सांग मी काय करू. काय विश्वास होता या देशातला वचनावर काय विश्वास होता. ती बहीण सांगते तो लग्न करायचंय ना येणाऱ्या सोमवारी बजला आपल्या महादेवाच्या मंदिरात जाय महादेवाला अभिषेक घाल. एक हार महादेवाला अर्पण कर दुसरा हार सोबत घेऊन ये आणि बाहेर पडल्यानंतर पहिल्या पुरुष जो दिसेल त्या पुरुषाशी तुला लग्न करायचंय. बस तोच तुझा पती आहे. तन मन धनानं तुझी सेवा करायची आहे. तुलाही पातिव्रत्य धर्माचं फल मिळेल. म्हटले हो ताई. 2-4 दिवस गेले. सोमवार उजडला. शांडिल्यानं अभिषेकाचं ताट तयार केलं. महादेवाच्या मंदिरात गेली. अभिषेक चालू झाला. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार कमलेश्वरम परल्या वैजनाथंच डाकिनां भीमाशंकर सेतु बंधेतु रामेशम नागेशम दारुकावने वाराणसातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम दृष्णेशम तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेनरा सप्तजन्म कृत पापम स्मरणेन विनश्यति. 15वा अध्याय म्हटला असेल. अभिषेक पूर्ण झाला आणि एक हार महादेवाला अर्पण केला. महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना घरच्या महादेवाची सेवा घडत नसेल तर ती सेवा निष्फळ. या गादीवरलं वाक्य तुम्ही घेऊन जा. शांडिल्यानं बहिणीनं सांगितलं होतं प्राण जाय पर वचन न जाय. तो हार घेतला. पंढरी महाराज बाहेर पडते मंदिराच्या बाहेर. ती शांडिल्या आता मला दिसेल तो पहिला पुरुष त्या पुरुषाशी मला माझ्या बहिणीनं लग्न करायला सांगितलंय. त्याची आज्ञा मी महादेवाकडे घेतली आणि तो बाहेर पडायचंय तिला. तर काय झालेलं होतं सोमवार होता ना म्हणून त्याच परिसरामधला एक भिकारी कुष्ठरोग झालेला त्याला अंग सडलेलं पाय हात खुरट ते सगळे खुरटून गेलेले नाही का सडून गेलेले ते. तो फरफटत पहिल्याच पायरीवर कटोरा घेऊन बसला होता. पहिल्याच पायरीवर. आज लोक जास्त येणारे मला भीक जास्त मिळेल आणि आपला गल्ला चांगला होईल आज संध्याकाळपर्यंत असा त्याचा विचार होता बर का. तोही भिकारी आणि आपणही भिकारीचे. फक्त फरक आहे आपण ज्ञानोबा तुकोबारायचे श्रीमंताचे भिकारी आहे आपण. कुणापुढे वाकायचं काय कारण आहे महाराज. आपल्याला वाकायचं निवृत्तीनाथ दादा समोर ज्ञानोबाराय समोर
श्रीमंताच्या घरी होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी होईन पाटलाचे भिकारी महाराज. त्या भिकाऱ्यानं कटोरा घेऊन तो बसलेला शांडिल्य बाहेर पडली मंडळी. आणि बाहेर पडल्याबरोबर पायऱ्या उतरायला लागली. नजर पडली त्या कुष्ठरोग्यावर. नजर पडली. कुष्ठरोगी पाहिला. मनात एवढा विकल्प आला ना, एवढा ती हार घेऊन त्याच्याकडे निघाली. अरे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. बस यालाच पती म्हणून स्वीकारायचंय. आता सध्या लगीन सराई चालू आहे. मुलीपेक्षा मुलीच्या आईच्या अपेक्षा जास्त वाढल्या. 10 बिघे जमीन पाहिजे. मुलगी शेतात जाणार नाही. पण जमीन किती पाहिजे? पुरायचंय का तिला तिथं विकायला नंतर? 11 लाख पॅकेज पाहिजे. 11 लाख. मुलगीला 1 रुपया कमवायची अक्कल नाहीये. पण मुलाला किती पाहिजे? 11 लाख पॅकेज पाहिजे. नुसते पॅकेज पाहून आणि जमिनी पाहून मुली देऊ नका. तिच्या गळ्यात माळ बघा, ती ओरिजिनल पहा. माळीकडून दारू पिणारे लईये. अरे एखादी मुलगी 25, आता मी शब्द आहे माझ्याकडे सांगायला नाव नाही का, 25 वयाच्या मुलींनी विधवा व्हावं आमच्या डोळ्यासमोरच्या. काय करायचं त्या 5 वर्षाच्या पोरानं, 7-8 वर्षाच्या मुलीनं काय करायचं तिला? सोपी गोष्ट आहे का? तुम्ही 50-50 बिघेवाले पाहून ते जर दारू पिऊन संध्याकाळी घरी येत असेल, इस्टेट काय कामाची ती? अरे 2 बिघ्या 1 बिघा जमीन असू द्या, भंगारवाला असू द्या, पण तो निर्व्यसनी असू द्या, तुमच्या पोरीला काही दिवसानं तो सुखाचे दिवस आणील. पण आता संपत्ती नुसती पाहून त्या मुलीला कधी वाईट दिवस येतील काही सांगता येत नाही. मधी लग्न जमवणारे टगे इंग्रजांची भाषा आहे. 1-1 लाख 50-50 हजार घेऊन लग्न जमवणारे माणसे पाहिले डोळ्यांनी मी. स्पष्ट वक्ता सुखी भव. गरीबाच्या पोरीचं नका वाटुळं करू. लक्षात घ्या. शांडिल्य प्राण जाय पर वचन न जाय. विकल्प नाही माझ्या मनात आला. ती माळ त्या शांडिल्यानं त्या पुरुषाच्या त्या कुष्ठरोग्याच्या गळ्यात घातली. आणि ताई काय म्हणते माहितीये? तुम्ही माझे पती आहात. आजपासून तुमची मला सेवा करायची तन मन आणि धनानं. वेळ आपलं घड्याळ पुढं चालले म्हणून मी पुढे जातो थोडस वेगानं. तिनं त्या पतीला उचललं, टोपलीत घेतलं. चालता येत नव्हतं त्याला. राजवाड्यामध्ये घेऊन गेली. 1 वर्षभर सेवा केली त्याची. भाऊ 1 वर्षभर सेवा केली. सेवा केल्यानंतर हे फिरणार होतं ना, त्याला राजवाड्यात कर्म ना, मखमली गादी चाले ना, त्याला ते मंदिर आठवायला लागली, भीक आठवायला लागली 1-1 रुपया. ते म्हटलं शांडिल्य मला थोडस नगर दाखवून आण म्हटले. आज काय अडचण नाही. 4 वाजता शांडिल्य त्या पतीला घेऊन फिरायला निघाली. येता येता नजर एका वेश्येवर पडली त्या भिकाऱ्याची. आणि पडल्याबरोबर सांगितलं आज मला हिच्याकडे घेऊन चाल म्हटले. आज्ञा पाळणार आहे तू माझी? चल घेऊन आज. शांडिल्य म्हणते माफ करा पतिराज, मी आज्ञा पाळते तुमची, पण ती पण एक स्त्री आहे, तिची मला आज्ञा मिळू द्या म्हटल्या. काय अडचण नाही, मिळव म्हटल्या आज्ञा. शांडिल्य रात्री 12 वाजता त्या स्त्रीच्या घरी जाऊन रोज सडा समार्जन करायची, रांगोळी काढायची. पंढरी बाबा स्वच्छ करायचा तो परिसर. ती स्त्री विचार करायला लागली, अरे वाईट काम करणारी मी स्त्री आणि माझ्या घरचं हे रांगोळी हे कोण करतंय म्हटले. ऐका ऐका, लग्नाचा जुगार फार लोक कमी जिंकतात. जिंकणाऱ्यांची संख्या फार कमी. 99% हारणारे. 1 वर्षात कळत नसतं. लग्न झाल्यावर 10 वर्ष जाऊन द्यावे लागतात. ऐकायला वाटतं जिंकलो बा आपण. आणि राजा दशरथजी लग्नाचे जुगार हारले, राजमहालात दुःख निर्माण केलं.
आणि प्रभू रामराय लग्नाचे दुःख जुगार जिंकले, वनवासात देखील सीतेनं साथ दिली. लक्षात घ्या. माझ्यासारख्या स्त्रीची सेवा का करते? कोण आहे म्हटले हे? रात्री 1 वाजेपर्यंत ती स्त्री वेश्या जागी राहिली. कोण येतंय, कोण येतंय? शांडिल्य आली नेहमीप्रमाणे सडा समार्जन केलं, रांगोळी काढू लागली. रांगोळी काढणाऱ्या त्या शांडिल्याचा हात पकडला. काय गो, कोण येतो? वर पाहिलं, पतिव्रता दिसते, राजाची मुलगी आहे शांडिल्या, सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, काय सेवा करते? म्हटले माझ्या पतीला तुमच्याकडे घेऊन यायचंय, त्यामुळे ही सेवा आहे. काय शांडिल्या म्हटले, आता कंपनीचा SMS वाजला तरी 10 वेळा चेक केला जातो. म्हटले काही अडचण नाही. म्हटले ती वेश्या काय विचार करते माहिती भाऊ? अरे आतापर्यंत हे शरीर वाईटच कामाला आलं ना, वाईटच काम झालं याच्याकडनं. आता हे शरीर जर एखाद्या पतिव्रतेच्या कामी येत असेल तर ही वेश्या आज्ञा द्यायला तयार आहे. हे घेऊन म्हटले तर रात्री 12च्या नंतर आण म्हटले, दिवसा नको आण म्हटले, माझ्याही व्यवसायावर परिणाम होईल. आनंद झाला शांडिलेला. घरात राजवाड्यात पळत गेली. मालकाला सांगितलं, मालक आज आपल्याला जायचंय. उरकलं. रात्री 12 वाजता सगळं टोपल्यात त्याला घातलं, निघाली. आता ती अजून एक कथा आहे. मांडव्य ऋषीला सुळावर दिलेलं होतं आणि तो चालला, तो भिकारी. बरं का, बरं ह्या भिकारी खोडीचा होता, सरळ नव्हता, तो मंदिरात फिरणारा होता नाही का. त्यानं पाय बाहेर काढला टोपलीतून. ऐका ऐका, कथा तुम्ही पहा, वाचा त्या पतिव्रतेच्या कथामध्ये. आणि सुळावर असणाऱ्या मांडव्य ऋषीला लाथ मारली रात्री 1-1:30च्या सुमारास. सूळ हल्ला गेला. असह्य वेदना झाल्या आणि असह्य वेदनेपोटी त्या मांडव्य ऋषीने शाप दिला, ज्यानं मला पाय मारला ना तो उद्या सूर्य उदय झाला की मारणार आहे म्हटले. उदय झाला की मारणार आहे. शांडिल्यानं वर पाहिलं, कुणी साधूनं शाप दिला, तिने टोपली खाली ठेवली, पदर खोचला, पूर्व दिशेला पाहिलं आणि सांगितलं, उगवतोच कसा पाहते म्हटले. मी जर खरी पतिव्रता असेल तर उद्याचा सूर्य उगणार नाही, आणि उगला जरी तरी शांडिल्य आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर सूर्याला जाळून टाकले. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्याला उगवून दाखवावं. तो वर यायला म्हणजे निघालाच होता, तो थांबला ना, थबकला. नको बा, कुठं नादी लागता हिच्या. नाही, सृष्टीचं चक्र बंद पडलं. ब्रह्मदेव महादेव सगळे आले. अगं दे त्याला आज्ञा. ती म्हटली नाही जमणार, पुढे जायचंय आपल्याला. ऐका ऐका, कुणाचंच ऐकत नाही शांडिल्या. तेव्हा नारद मुनी आले त्या दिवशी तिथं. बरं का भूषण महाराज, नारद मुनी गोळेसर बाबा सांगतात, आपलं पेट्रोल टाकून नारद मुनी येत असतात. फक्त ते पुढं असं आहे, नारद मुनींनी कळा लावल्या पण त्यापासून अवतारांची निर्मिती झाली. म्हणून तर चाळ काशी त्रिलोक्य भावे वंदी वंदी. नारद मुनी आले. म्हटलं इथं नाही काम लागणार. चित्रकूटामध्ये एक पतिव्रता स्त्री आहे, एक पतिव्रता दुसऱ्या पतिव्रतेचं ऐकू शकते म्हटले. अनुसया मातेला आणलं गेलं. हिमालयातली गंगा पती करता तिने चित्रकूटामध्ये आणली. विलास 1 वर्ष डॉक्टर ताईंसोबत आम्ही त्याला घेऊन गेलो होतो चित्रकूटावर. मंदाकिनीच्या तटावर आम्ही सप्ताह केला. काही ठिकाण आहे ती चित्रकूट. आणि अनुसया मातेला आणलं गेलं. काय ग वेडे, तुझ्या एकट्या या पती करता जगाचं चक्र बंद पाडते का? ती म्हटले तुम्ही मला सांगताय. अरे तू टेन्शन घेऊ नको, दे आज्ञा सूर्याला उगवायची. उद्या सूर्य उगेल आणि उगवल्याबरोबर तुझा पती मरेल हे नक्की आहे. पण ही अनुसया तुला शब्द देते की मी माझ्या पातिव्रतेच्या सामर्थ्यावर तुझ्या पतीला मी जिवंत करेल. विचार आहे काय का. अनुसया माता आली, सूर्याला उगवण्याची आज्ञा दिली. सूर्य उदय झाला. तडफडून मांडव्य ऋषीच्या शापानं कुष्ठरोगी मेला. अनुसया मातेनं आपलं कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर घेतलं. अत्री मुनींचं स्मरण केलं, त्या कुष्ठरोग्यावर फेकलं. तो कुष्ठरोगी नुसता जिवंत नाही झाला, पंढरी बाबा त्याचा रोग नाहीसा झाला. त्याच्या अंतकरणातली वाईट विकल्प देखील निघून गेला. म्हणून सेवापती हीच विष्णूची महापूजा आहे. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा.
आता शेवटची 10-15 मिनिटं